सर्वांना आवाज येतो व्यवस्थित? ओके, सुप्रभात. किती लोकांना AI मध्ये करिअर करायचं आहे? सध्याचा हॉट टॉपिक आहे, ग्लॅमरस टॉपिक आहे. कोणालाच करायचं नसेल तर कशाला आलाय? एकही हात वरती नाहीये. म्हणजे जिथे टॉक घेतो तर अर्धे हात वरती होतात. परत एकदा विचारतो, किती लोकांना AI मध्ये करिअर करायचं आहे? 10. म्हणजे मी 10 मिनिटात माझा टॉक संपवतो. पण हे पालकांना जास्त ग्लॅमर असतं हल्ली की सगळ्यांना AI करायचं आहे. आणि मी परत सांगतो, तुम्ही माझी ओळख ऐकली असेल, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी गाड्यांचे पार्ट्स काढून परत लावायचो. मराठी माध्यमात शिकलेलो आहे आणि आत्ता मी AI विकतो. आणि हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की AI करायचं म्हणजे प्रत्येकाला इंजिनियर व्हायची गरज नाही आहे, ते सुद्धा कम्प्युटर इंजिनियर. आजकाल मराठी घरांमध्ये काय असतं, सगळ्यांना कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे कारण नीटमध्ये सीट्स कमी आहेत. मी जेव्हा 10वी-12वी झालो तर प्रत्येकाला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असायचं. आता प्रत्येकाला इंजिनियरच व्हायचं आहे कारण मेडिकलच्या सीट कमी आहेत आणि इंजिनियरच्या सीट भरपूर आहेत. आणि झाल्यावर प्रत्येकाला सिलिकॉन व्हॅलीत जायचं आहे, प्रत्येकाला डॉलरमध्ये कमवायचं आहे आणि प्रत्येकाला AI मध्ये काहीतरी रिसर्च करायचं आहे आणि स्टार्टअप काढायचं आहे. यात वाईट काहीच नाही आहे. आपल्याला करिअरची ॲस्पिरेशन हवीत. परंतु मला डॉक्टर अभ्यंकरांचा टॉक ह्याच्यासाठी आवडला की जसं मेडिकलमध्ये जाणं म्हणजे डॉक्टर होणं नाही, त्याची बरीचशी करिअर्स आहेत, तसं AI मध्ये जाणं म्हणजे फक्त इंजिनियर होणं नाही. किती लोकांना इकडे व्हॉट्सॲप वापरता येतं? आता याला तरी हात वरती आले पाहिजेत ना. व्हॉट्सॲप वापरता येतं ना? गुड. किती लोकांना यूट्यूब वापरता येतं? गुगल मॅप्स? आणि कशावर बघता तुम्ही सगळं? यूट्यूब, व्हॉट्सॲप, गुगल मॅप, फेसबुक, मोबाईल. मोबाईल किती लोकांना बनवता येतो इकडे? एकाला येत नाही ना, बघू दे, सॉरी. ही गंमत आहे की AI मध्ये करिअर म्हणजे प्रत्येकाला काही AI बनवायचं नाहीये. प्रत्येकाला ChatGPTचं मॉडेल किंवा प्रत्येकाला ते लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा प्रत्येकाला मशीन लर्निंगचे अल्गोरिदम नाही बनवायचे. तुम्हाला तुमच्या क्षेत्राला AIचा तडका द्यायचा आहे. म्हणजे आता डॉक्टर अभ्यंकरांच्या स्लाईडमध्ये पाहिलं मी, रिसर्च खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे लंडनचे क्वीन्स मेरी कॉलेज आहे, तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी असा एक अल्गोरिदम बनवला AI वापरून की अल्झायमर, तुम्ही रोग ऐकला असेल, अल्झायमर डिसीज, ज्याने आपल्याला विस्मरण होतं. आणि एकदा अल्झायमर झाला दुर्दैवाने, तो तुम्हाला रिव्हर्स नाही करता येत. डॉक्टर बरोबर बोलतोय ना? एकदा अल्झायमर झाला की तुम्हाला रिव्हर्स नाही करता येत. परंतु जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला 9 ते 10 वर्ष आधी अल्झायमर होऊ शकतो कारण तुमच्या ब्रेन स्कॅनमध्ये असं काहीतरी दिसतंय की जे AI सांगतंय की प्लीज काळजी घ्या, तर तुम्हाला त्याचा ऑनसेट लांबवता येऊ शकतो वेळीच औषधं घेऊन. नाव तुम्हाला जर AI मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला अशी क्षेत्र सुद्धा खुणावत आहेत. किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल, लंग कॅन्सर असेल. आपल्या भारतातलं उदाहरण घेऊया. 2017 मध्ये मी गुगलमध्ये होतो, त्यावेळेला, आता द पब्लिक केस स्टडी सो आय कॅन क्लेम, शंकरा नेत्रालय तुम्ही नाव ऐकलं असेल, आपल्या साऊथमध्ये खूप म्हणजे फेमस आय हॉस्पिटल आहे. डायबेटिक रेटिनोपॅथी नावाचा एक प्रकार असतो. व्हॉट डज दॅट मीन? आता डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याकडे कमी डॉक्टर आहेत आणि भरपूर लोकसंख्या आहे. तर मी एक त्याचा डेटा काढला होता की साधारणपणे आपल्याकडे 7 ते 8 करोड डायबेटिक पेशंट असतात वर्षाला भारतामध्ये. आणि या 7 ते 8 कोटी पेशंटना ॲक्च्युअली डायबेटिक रेटिनोपॅथीचं स्कॅन गरज आहे, कारण डायबिटीसमुळे तुमचे डोळे हळूहळू जाऊ शकतात. परंतु आपल्याकडे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्याचे डॉक्टर 80,000 लोकांमध्ये एक डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर. त्याच्यात सुद्धा रेटिना स्पेशालिस्ट किती कमी असतील, म्हणजे जे रेटिना पाहू शकतात, रेटिनावर कार्य करू शकतात. तर ह्या 70,000 लोकांमध्ये ते रेटिना स्पेशालिस्टकडे जाऊन पोहोचणं आणि स्कॅन करून घेणं वेळीच, हे खूप कठीण आहे. मग गुगलने काय केलं? गुगलने AI वापरलं. आपल्याकडे डेटा, आत्ता डॉक्टर जसे म्हणाले, भरपूर डेटा आहे आपल्याकडे, भरपूर स्कॅन्स असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटचा कन्सेंट घेतला. ऑफकोर्स देअर आर लॉट ऑफ लिगल एथिकल इश्यूज. पेशंटचा कन्सेंट घेतला तर हॉस्पिटलच्या तर्फे तो डेटा ट्रेन करून त्यांनी मॉडेल बनवलं आणि त्या मॉडेलमध्ये सिंपल तुम्ही फोटो काढलात, म्हणजे साध्या फंडोस्कोपीने किंवा साध्या कुठल्या आय हॉस्पिटलमध्ये जाऊन, की तुम्हाला ते मॉडेल सांगतं की या माणसाला डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते आणि प्लीज एखाद्या स्पेशालिस्टकडे जा. तो हे AIची करिअर्स भरपूर आहे.
आता आपण बेसिक क्वेश्चनकडे येऊया की एआय आणि जनरेटिव्ह एआय. तुम्ही जनरेटिव्ह एआय शब्द ऐकलाय? जेन एआय. चॅट जीपीटीवर टाइमपास किती लोकांनी केलाय? मग टाइमपास यूज वर्ड वापरून हात कमी होत आहेत का? किती तुम्ही शैक्षणिक यूज केला चॅट जीपीटीचा? आता जरा मुलांना कम्फर्ट येतो. शैक्षणिक यूज. ओके, गुड. तर चॅट जीपीटी ज्याच्यावर चालतं ना त्याला म्हणतात लार्ज लँग्वेज मॉडेल. आणि लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे किती लार्ज? लार्ज म्हणजे भरपूर मोठं ना. किती मोठं? तर तुम्ही आणि आम्ही जर चॅट जीपीटीचं जे सर्वात मोठं मॉडेल सध्या चालतं GPT-4, काही लोकांनी ऐकलं असेल GPT-4. चॅट जीपीटीच्या मॉडेलला GPT-4ला एवढी माहिती दिलेली आहे की ती माहिती जर तुम्ही आणि आम्ही आज वाचायला लागलो तर आपल्याला 3000 वर्ष एकाच जागी बसावं लागेल. किती? 3000 वर्ष आपल्याला एका जागी बसून वाचावं लागेल. आपण वाचू शकतो का 3000 वर्ष? मग हे जर नॉलेज त्या मॉडेलला दिलेलं आहे तर दोन पर्याय आहेत. एक, त्याला शरण जा, ज्याने आपली क्रिएटिव्हिटी किंवा आपलं मानवी भावभावना नष्ट होतील, ज्याला लोक एकदम सिंग्युलॅरिटी म्हणतात. किंवा त्याचा व्यवस्थित वापर करून आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जा. आणि हल्ली एक खूप फेमस वाक्य आहे, कोणाचं आहे मला माहिती नाही, पण खूप फेमस झाले. प्रत्येकजण आपल्या नावावर खपवतो. खरंच माहिती नाही मला कोणाचं, पण प्रत्येकजण आपल्या नावावर खपवतो ते वाक्य की तुमची नोकरी एआय नाही खाणार आहे. तुमची नोकरी असं खाणार आहे, असा माणूस खाणार आहे की ज्याला एआय येतं. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. तुमची नोकरी एआय नाही खाणार आहे, तुमची नोकरी एआय येणारी माणसं खाणार आहेत. त्याच्यामुळे ज्यांना एआय येतं आणि ज्यांना एआय येत नाही अशा दोन आपल्या समाजामध्ये आता भाग पडणार आहे. तर जनरेटिव्ह एआय काय आहे? जनरेटिव्ह एआय म्हणजे अस्तित्वात नसलेल्या गोष्टी बनवणं. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल चॅट जीपीटीमध्ये पण खूप थापा मारतो तो. पाहिले कोणी? चॅट जीपीटी काही म्हणजे फालतू माहिती येते. काय येते? कारण तुम्ही त्या मॉडेलला स्पेसिफिक माहितीचे ट्रेन केलं नसतं. आणि ट्रॅडिशनल एआय म्हणजे जे तुम्ही रिसर्च म्हणतात, म्हणजे जे आत्तापर्यंत मशीन लर्निंग, डेटा सायन्सेस तुम्ही शब्द ऐकले असतील, त्याला आपण ट्रॅडिशनल एआय म्हणतो, जिथे तुम्ही तुमचा डेटा देता आणि मॉडेलला सांगता आता पुढचं मला याचं करून सांगा. तर हे दोन वेगळी क्षेत्र आहेत, पूर्णतः वेगळी क्षेत्र आहेत. ट्रॅडिशनल एआयमध्ये तुम्हाला मॉडेल बनवणं, कोडिंग करणं, डेटा सायन्सच्या एक्झाम्स देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जनरेटिव्ह एआयमध्ये ते तेवढंसं इम्पॉर्टंट नाही, कारण जनरेटिव्ह एआय इज अन ॲप्लिकेशन ऑफ एआय. तुम्हाला जनरेटिव्ह एआय वापरता आलं पाहिजे. मग तुम्ही निबंध लिहायला ते वापरू शकता, तुम्ही पॉडकास्टच्या स्क्रिप्ट लिहायला वापरू शकता, तुम्ही त्याच्यावर अख्खे व्हिडिओज बनवू शकता. हल्ली तुम्ही पाहिले असेल एआय जनरेट व्हिडिओ यूट्यूबला फार येतात किंवा इंस्टाग्रामला येतात. तुम्ही अख्खं कंटेंट 30-30 दिवसाचं कंटेंट एआयने बनवू शकता. तर वापरायला तुम्हाला एआय हे खूप सोपं आहे. आणि ते आपल्या क्षेत्रामध्ये, आम्ही डॉक्टर असू, आम्ही वकील असू, आम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असू किंवा कुठलाही क्षेत्र असू दे, त्याच्यामध्ये आम्ही एआय कसं वापरू हे आपल्याला शिकायचं आहे. आता ह्याच्यावर एक बराचसा प्रश्न येतो की जे जॉबचं मी म्हणालो की जॉब जाणार आहेत, मुलांनी करायचं काय वगैरे वगैरे. तर मी तुम्हाला गंमत सांगतोय. एक साधारण 1990-91 मध्ये भारतामध्ये इंटरनेट आलं. आणि तुम्ही तुमचं वय नसेल तेवढं, पण पालकांना माहिती असेल की त्यावेळेला पण ही खूप ओरड झाली होती. कॉम्प्युटर आले, इंटरनेट आले, भारतासारख्या देशाला काय गरज आहे कॉम्प्युटरची, आपल्याकडे एवढी माणसं आहेत, आता जॉब जाणार. पण गंमत काय झाली? 90च्या दशकापासून जॉब जाण्याऐवजी आपल्या पिढीने एवढा फायदा घेतला त्याचा की सिलिकॉन व्हॅली ड्रीम प्रत्येक घराघरात पोहोचली. हे जे कॉम्प्युटर इंजिनचं प्रस्थ वाढलं ते कधी वाढलं? साधारण 90 नंतरच वाढलं ना. कारण लोकांना फटाफट इंजिनिअरिंग करून जॉब मिळायला लागले, मुलं अमेरिकेत जायला लागली, त्यांच्या डॉलरचा ओघ भारतात यायला लागला. तर स्टॅटिस्टिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स हे सांगतं की जो एक जॉब इंटरनेटने रिप्लेस केला, एक जॉब इंटरनेटने रिप्लेस केला, त्याच्या 2.5 पट नवीन जॉब निर्माण झाले. खूप महत्वाचं आहे. एक जॉब जो इंटरनेटमुळे गेला, म्हणजे साधे जे जॉब्स असतील, क्लेरिकल जॉब्स असतील, ट्रॅव्हल एजंट सारखे जॉब असतील, आता सगळे मेक माय ट्रिपवर बुक करतात फॉर एक्झाम्पल, फारसे ट्रॅव्हल एजंट उरले नाहीत. तर तशा प्रकारे अजून 2.5 जॉब, म्हणजे 10 मिनिटात ग्रोसरी घरी येणारा माणूस हा जॉब होता का 90च्या दशकामध्ये? स्विगी, झोमॅटो, अरे गुगल नव्हतं. गुगलची स्थापना 1999ची आहे. मग हे मी पालकांना का सांगतोय आणि मुलांना तुम्हालाही का सांगतोय की ज्यांना एआय कळत नाही ना त्यांना घाबरायला फार आवडतं की आता तर फारच वाईट होणार आहे. म्हणजे मी पॉडकास्ट बघत होतो, महाराष्ट्रातले एक फार उत्तम वैचारिक साहित्यिक त्याच्यामध्ये आले होते.
ज्यांच्या एआयशी काही संबंध नाही त्यांनी एआयला शिव्या घातल्या त्या पॉडकास्टवर. फारच वाईट आहे ते. मला अतिशय वाईट वाटलं. मी त्या पॉडकास्टच्या ओनरला मेल लिहिला की बाबा रे 4 लोकांशी बोलून यांना बोलवत जा. त्याच्यामुळे ज्याच्यात मला कळत नाही बोलू नये. मला मेडिकलमध्ये कळत नाही, मी नाही बोलणार. मी अभ्यंकरांना विचारेन. तर मी पालकांना काय सांगतोय की एआयने जे जॉब जाणार आहेत ना तेवढे निर्माण होणार आहेत. आणि त्याचा स्टॅटिस्टिक्स परत सांगतो. मॅकेन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूट आणि डेलॉइट या दोघांनी स्टडी पब्लिश केले. तुम्ही गुगलला करा आणि सर्च करा. मॅकेन्सीने सांगितलं आहे की साधारणपणे एआयमुळे 2030 पर्यंत एक 8.5 कोटी नोकऱ्या प्रभावित होतील. प्रभावित होतील म्हणजे काय? त्यांचं स्वरूप बदलेल. आणि साधारण 13 कोटी नोकऱ्या नवीन निर्माण होतील. नेट ॲडिशन ऑफ किती करोड? गणित कोणाचं चांगलं आहे? 5-5.5 करोड नोकऱ्या नवीन निर्माण होणार. आणि त्याच्यातली अजून एक गंमत सांगतो. त्या 5-5.5 कोटी नोकऱ्या ज्या निर्माण होणार आहेत ना त्याच्यातली जॉब टायटल 70% आपल्याला आज माहिती नाही आहेत. ही अजून एक गंमत आहे. म्हणजे आज तुम्ही जर म्हणाल की मला एआयमध्ये करिअर करायचं आहे, मी कुठलं टायटल, जसं आता मॅडमने सांगितलं की भारतीय सैन्य दलांमध्ये संधी आहेत, त्यांचं एक स्ट्रक्चर्ड प्रोसेस आहे की तुम्ही खरोखर आज एनडीएची प्रिपरेशन केलीत की 5 वर्ष तुम्ही एनडीएची एक्झाम देणार. डेलॉइटचा अजून एक अहवाल सांगतो जो 2017ला प्रसिद्ध झाला आहे. तो एक म्हणजे सगळ्यांना खडबडून जागा करणारा अहवाल आहे. आणि डॉक्टर भूषण केळकर सरांनी त्यांच्या एका टॉकमध्ये याचा उल्लेख केला होता. मग मी जाऊन तो अहवाल वाचला. तुम्हाला अर्ध आयुष्यामध्ये मूलद्रव्याचं अर्ध आयुष्य, हाफ लाईफ, आपल्या 9वीच्या रसायनशास्त्रामध्ये हा कन्सेप्ट आहे. कोणाकोणाला माहिती आहे अर्ध आयुष्य, हाफ लाईफ हा कन्सेप्ट? रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सला वापरला जातो. त्याच्याने तुम्हाला कळतं. कार्बन डेटिंग वगैरेला तो वापरला जातो. तर त्या अहवाल असं सांगितलं आहे की तुम्ही आज जे शिकताय ना, कुठलीही डिग्री घ्या, त्याचं हाफ लाईफ 5 वर्ष. म्हणजे काय? तुम्ही आज जे शिकणार ते ज्ञान 5 वर्षात कालबाह्य होणार आहे. स्मशान शांतता ऑडियन्समध्ये. करायचं काय मग आता? आणि ह्याचा परिणाम आहे का? माझी मुलगी स्वतः 9वीत आहे, तिथे आलेली आहे, मी त्याशी नेहमी बोलतो. याचा परिणाम असा आहे की 21व्या वर्षी पदवी घेऊन मी आयुष्यभर डॉक्टर म्हणून रिटायर्ड झालो, मी इंजिनियर म्हणून रिटायर्ड झालो, मी बँक ऑफिसर रिटायर्ड झालो, हे दिवस संपले. आजची मुलं, तुम्ही जेव्हा डिग्री घ्याल, तुम्ही आता 8वी-9वीत असाल, तुम्हाला डिग्री घ्यायला अजून 7-8 वर्ष आहेत. 2030 नंतर तुम्ही जेव्हा डिग्री घ्याल आणि साधारणपणे माणूस 57-58 वर्षी रिटायर्ड होतो, तुम्ही तुमचं करिअर किमान 4 वेळा बदललं असेल. किमान 4 वेळा तुम्ही करिअर बदललं असेल. आणि ह्याला तयार राहा. एक डिग्री घेऊन रिटायर होऊन पेन्शन घ्यायचे दिवस संपले. आता ही नवीन करिअर जी निर्माण होती कुठली होतील याच्यावर आपण थोडंसं चर्चा करूया. आता तुम्ही जेव्हा चॅट जीपीटीला काही प्रश्न विचारता, तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाचा एक प्रॉम्प्ट इंजिनिअर हा शब्द ऐकलाय? कोणी ऐकलाय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शब्द? कोणी सांगू शकेल मला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय? एनी गेसेस? त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग लिहिलेलं आहे पण ती वेगळी गंमत आहे, सांगतो तुम्हाला. कोणालाच नाही माहिती? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे सर, सांगा. माईक आहे का त्यांच्याकडे? कोण बोलतो? दिला काका दिला. दिसत पण नाही. चॅट जीपीटी वरती आपल्याला काही आउटपुट पाहिजे असेल तर आपल्याला इनपुट द्यायला लागतं. म्हणजे आपल्याला त्याला प्रॉम्प्टिंग करायला लागतं. बरोबर. ते प्रॉपर मॅनर मध्ये करायला लागतं. बरोबर. त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो. परफेक्ट. आणि थँक्यू. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की हे करण्यासाठी आज अमेरिकेमध्ये 2.5 कोटी रुपये देणाऱ्या नोकऱ्या आहेत. परत शांतता पसरली. अरे आनंद व्हायला पाहिजे. प्रॉम्प्ट इंजिनियर. आणि प्रॉम्प्ट इंजिनियर व्हायला तुम्हाला काय लागतं? कुठली IITची डिग्री लागत नाही, नीट द्यायला लागत नाही, JEE द्यायला लागत नाही, कॅट द्यायला लागत नाही, UPSC द्यायला लागत नाही. तुम्हाला भाषा चांगली यायला लागते. आणि भाषा कशी तुमची डेव्हलप होते? आत्ता तुम्ही ऐकले 2 टॉक्स. दोघांनी काय सांगितलं? वाचन.
जर तुम्हाला चांगलं वाचन जमलं, वाचन मनन चिंतन मराठी घरातला संस्कार, तर तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनियर होऊन 2.5 कोटीची नोकरी करू शकता. खूप सोपं आहे की नाही? आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज द हॉटेस्ट जॉब ऑफ AI. इट्स अ हॉटेस्ट जॉब ऑफ AI. कारण हे जे 3000 वर्षाचं मी तुम्हाला सांगितलं नॉलेज दिलंय त्या मॉडेलला, ते मॉडेलकडनं काढून घेण्यासाठी, कारण बघा ना, सेम मॉडेलने तुम्ही शशी थरूरचे जोक्स करू शकता, तुम्ही शेक्सपियरच्या पोएम्स बनवू शकता, तुम्ही स्वतःचा निबंध लिहू शकता, तुम्ही काही करू शकता. मग ते स्पेसिफिक नॉलेज काढून घ्यायला तुम्हाला भाषा वाकवावी लागते सुंदरपणे, तर त्या भाषेचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. दुसरा महत्त्वाचं करिअर येणार आहे AI मुळे, ते AI एथिक्स इंजिनियर. AI एथिक्सबद्दल थोडंसं बोलूया. आता AI एथिक्स काय आहे की तुम्ही जी माहिती देता मॉडेलला, त्या मॉडेलवर तुम्हाला माहिती मिळते, त्याच्यावर उत्तरं मिळतात. आता मी ट्रेनिंगच दिलं नाही मॉडेलला बरोबर, तर मला जी उत्तरं मिळणार ती त्या मॉडेलला माहिती तेवढीच मिळणार. आणि मी एक साधं उदाहरण देतो, अतिशय वाईट उदाहरण आहे बाय द वे ते, पण आपल्याला माहिती पाहिजे, सेन्सिटिव्ह उदाहरण आहे. गुगल फोटोज किती लोक वापरतात इकडे? गुगल फोटोज आपला बॅकअप घ्यायला आपण वापरतो अँड्रॉइड फोनवर, बरोबर? तर गुगल फोटोजमध्ये एक 2015 का 16ची गोष्ट आहे, ती केस अजून अवेलेबल असेल इंटरनेटवर. अमेरिकेमध्ये एक केस झाली होती या विषयावर, की गुगल फोटोमध्ये एका आफ्रिकन अमेरिकन महिलेने आपले फोटो अपलोड केलेले, आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट अशी झाली की गुगल फोटो टॅग येतात ना, तुम्ही टॅग बघता, एखादा माणूस, एखादी जागा, इयर, त्या महिलेचे फोटो, त्या कृष्णवर्णीय महिलेचे फोटो गुगल फोटोने गोरिला म्हणून टॅग केले. तुम्ही हसलात, पण ही खूप वाईट गोष्ट आहे. तुम्ही हसलात, पण ही खूप वाईट गोष्ट आहे. याचं कारण त्यावेळेला जो अल्गोरिदम गुगलने लिहिला होता गुगल फोटोजसाठी, त्याच्यामध्ये कृष्णवर्णीय व्यक्तींचे फारसे फोटो नव्हते मॉडेलला ट्रेन करायला, पण जे प्राण्यांचे फोटो दिले होते त्याच्यामध्ये गोरिलाचे फोटो होते. पण माणसं सगळी एकसारखी दिसतात का? आपली जी डायव्हर्सिटी आहे, आपल्या स्किन कलर असेल, आपण नॅशनॅलिटी असेल, आपली उंची, आपली जाडी, आपलं बोलण्याची पद्धत, हे सगळं वेगळं आहे, बरोबर? मग हे आपल्याला AIला जर द्यायचं असेल आणि AIला आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह बनवायचं असेल आपल्या ह्युमॅनिटीचा, तर AIला आपल्याला एथिकल माहिती द्यावी लागेल. आणि म्हणून AI एथिक्स इज गोइंग टू बी अ व्हेरी बिग करिअर. या 2 करिअरमध्ये तुम्हाला भयंकर संधी आहेत. आणि सर्वात गमतीची गोष्ट आहे की ह्याच्यासाठी अजूनही कुठली स्ट्रक्चर्ड डिग्री अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर हात वर केलात आणि म्हणालात मी आज प्रॉम्प्ट इंजिनियर आहे, तर तुम्हाला चॅलेंज करणारी माणसं जगात खूप कमी आहेत. त्याच्यामुळे हे कोणालाही जमू शकतं. तुम्हाला जर साधं इंग्रजी वाचता, लिहिता, बोलता येतं आणि तुम्हाला त्याच्यावर एक व्यवस्थित आपलं मत व्यक्त करता येतं, तर तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनियर बनू शकता. तुम्हाला AI एथिक्ससाठी खूप रीडिंग करायला लागेल. तिसरं करिअर AI मुळे येणारं इज अबाउट एंटायर AI इकोसिस्टीम. तुम्ही भारताचं AI मिशन ऐकलंय? या वर्षी मार्चमध्ये आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केलं भारत AI मिशन म्हणून. काय आहे ते भारत AI मिशन? आज ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे AI आहे, म्हणजे मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, ॲमेझॉन असेल, ओपन AI असेल, एनव्हिडिया असेल, हे सगळं मार्केट बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे आहे. पण भारत सरकार असं म्हणतंय की आमच्या देशामध्ये इतक्या भाषा, इतक्या परंपरा, इतक्या प्रथा, इतके डायलेक्ट्स, म्हणजे मराठी सुद्धा आपण म्हणतो दर 12 कोसावर भाषा बदलते. तर पुणे मुंबईची तुपेरी मराठी आणि मराठवाड्यातली मराठी, विदर्भाची मराठी वेगळा लहेजा आहे, कोकणी वेगळी आहे, आपल्या गुजरात बॉर्डरला गेलं त्यांची गुजराती मिश्रित मराठी आहे. तर AI मॉडेलमध्ये जी मराठी आहे ना, फॉर एक्झाम्पल, ती आपली पुण्या मुंबईची प्रमाण भाषा आहे. तसं तेलुगू असेल, तमिळ असेल, कन्नड असेल. तर भारत सरकारने काय सांगितलं की ही जी मॉडेल्स आहेत ती आम्हाला लोकली बनवायची आहेत. आणि म्हणून त्यांनी इंडिया AI मिशन, भारत AI मिशन म्हणून एक जाहीर केलं आहे. भारत सरकार काय करतंय, आणि ह्याच्यात खूप संधी आहेत हेही लक्षात घ्या. भारत सरकार काय करतंय की 10,000 GPU, ज्या GPUवर हे मॉडेल ट्रेनिंग होतं, त्याचा एक क्लस्टर बनवतोय. आणि कारण हे खूप महाग असतं हे सगळं करणं. आणि ते म्हणते की भारतातला कुठलाही संस्था, कुठलंही कॉलेज, कुठलंही एंटरप्रेन्युअर म्हणजे स्टार्टअपवाला, ज्यांना भारतासाठी AI मॉडेल बनवायचे आहेत, त्यांना आम्ही हे अतिशय कमी किमतीमध्ये किंवा नॉमिनल किमतीमध्ये किंवा फ्रीमध्ये, जर तुम्ही चॅरिटी NGO असाल, तुम्ही जर समाजसेवा करत असाल, तर कदाचित तुम्हाला ते मॉडेल बनवायला एक फ्री ॲक्सेस पण मिळेल. तर त्याच्यामध्ये नवीन करिअर आता येत आहेत. कशी येत आहेत? आणि ही पण एक म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या, कर्नाटकातल्या, तामिळनाडूतल्या महिला बचत गटांना AIचं काम दिलेलं आहे. त्या महिलांना हे माहिती पण नसेल ते AIचं काम करतात. ते काय काम करत आहेत? खूप गमतीची गोष्ट आहे. मी एखाद्या फुलाचं चित्र AIला ट्रेन करायचं आहे मला,
आणि भारतीय भाषांमध्ये AI कडनं मला आन्सर हवं आहे. तर मी काय करणार, त्या फुलाचं नाव गुजरातीमध्ये वेगळं असेल, मराठीमध्ये वेगळं असेल, कन्नडामध्ये वेगळं असेल, तर त्या फोटोला तुम्हाला लेबल करायला लागतं. ह्या फुलाचं नाव कन्नडामध्ये हे आहे, या फुलाचं नाव तमिळमध्ये हे आहे, या फुलाचं नाव बंगालीमध्ये हे आहे. आणि असे तुम्हाला बरेचसे इमेजेस, बरेचसे फोटो रोज तुम्हाला टॅगिंग करायला लागतं भारतीय भाषांमध्ये. हे काम आज आपल्या देशातले बरेचसे महिला बचत गट घरात बसून करतायत आणि त्यांना पर फोटो 1 रुपया 2 रुपयाचे पैसे मिळत आहेत आणि ते भारत AI मिशनमध्ये सहकार्य देत आहेत. म्हणजे AI करायला तुम्हाला पुण्या, मुंबईत, बंगलोरमध्ये, नोएडामध्ये असायला पाहिजे, सिलिकॉन व्हॅलीत जायला पाहिजे असं नाही. तुम्ही घर बसल्या आपापल्या घरी महिला बचत गटांमध्ये, आपल्या शाळेमध्ये आणि अशा बऱ्याच संस्था आहेत. तुम्ही गुगलला सर्च केलात की त्याला म्हणतात डेटा लेबलिंग अपॉर्च्युनिटीज. या तुम्ही घर बसल्या करू शकता आणि AIच्या या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. अजून त्याच्यामध्ये काही करिअर्स आहेत, मी मुद्दाम लिहून दिले काय मिस करू नये म्हणून. करायचे मला आणि भारतीय भाषांमध्ये AI कडनं मला आन्सर हवं आहे. तर मी काय करणार, त्या फुलाचं नाव गुजरातीमध्ये वेगळं असेल, मराठीमध्ये वेगळं असेल, कन्नडामध्ये वेगळं असेल, तर त्या फोटोला तुम्हाला लेबल करायला लागतं. ह्या फुलाचं नाव कन्नडामध्ये हे आहे, या फुलाचं नाव तमिळमध्ये हे आहे, या फुलाचं नाव बंगालीमध्ये हे आहे. आणि असे तुम्हाला बरेचसे इमेजेस, बरेचसे फोटो रोज तुम्हाला टॅगिंग करायला लागतं भारतीय भाषांमध्ये. हे काम आज आपल्या देशातले बरेचसे महिला बचत गट घरात बसून करतायत आणि त्यांना पर फोटो 1 रुपया 2 रुपयाचे पैसे मिळत आहेत आणि ते भारत AI मिशनमध्ये सहकार्य देत आहेत. म्हणजे AI करायला तुम्हाला पुण्या, मुंबईत, बंगलोरमध्ये, नोएडामध्ये असायला पाहिजे, सिलिकॉन व्हॅलीत जायला पाहिजे असं नाही. तुम्ही घर बसल्या आपापल्या घरी महिला बचत गटांमध्ये, आपल्या शाळेमध्ये आणि अशा बऱ्याच संस्था आहेत. तुम्ही गुगलला सर्च केलात की त्याला म्हणतात डेटा लेबलिंग अपॉर्च्युनिटीज. या तुम्ही घर बसल्या करू शकता आणि AIच्या या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. अजून त्याच्यामध्ये काही करिअर्स आहेत, मी मुद्दाम लिहून दिले काय मिस करू नये म्हणून. डेटा अनालिटिक्स आणि प्रेडिक्टिव्ह इन्साइट्स हे तर खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ते तर ट्रॅडिशनल करिअर झाले. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. आता काही लोक मला विचारतात की इंजिनिअरिंग करायचं पण मी काय करू. तर माझं एक सर्वांना असं म्हणजे एक महत्त्वाचं सजेशन असतं की शक्यतो तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर शक्यतो तुम्ही बेसिक इंजिनिअरिंग करा, बेसिक ब्रांचेस किंवा इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस. म्हणजे काय, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल या बेसिक ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगच्या. आणि इंटरडिसिप्लिन म्हणजे काय, मेकॅट्रॉनिक्स, क्लाउड, बिग डेटा या इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस आहेत. याचं कारण काय आहे की बेसिक ब्रांचेसमध्ये जोपर्यंत तुम्ही इंजिनिअरिंग करणार नाही तोपर्यंत त्यात AI कसं वापरायचं हे तुम्हाला कळणार नाही. म्हणजे तुम्ही आता इलेक्ट्रिक व्हेकल्सचं ऐकलं असेल, भारतामध्ये गव्हर्नमेंट सांगते, गडकरी साहेबांनी सांगितलं की 2030 पर्यंत आम्ही जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल आणू. किंवा तुम्ही सस्टेनेबिलिटी ऐकलं असेल, पवनचक्क्यावर आज बरंचसं काय काम चालू आहे. किंवा सोलर पॅनल्स, आता सोलर पॅनल्स परवा अदानींचं जे काय झालं त्याच्यामुळे जरा कुजबूज चालू आहे. पण जनरली सोलर पॅनल हा एक चांगला मुद्दा आहे की भारतामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत कसे आणायचे. तर हे जे सगळे एरियाज आहेत त्याला तुम्हाला कुठलं इंजिनियर बनायला लागणार, इलेक्ट्रिकल इंजिनियर. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला परत आता सोन्याचे दिवस येणार आहेत, कारण आता तुम्ही AI तर्फे त्याचं सगळं रिसर्च करू शकता. मगाशी डॉक्टरांनी उल्लेख केला की लस आपली एका वर्षात बनली कोविडची, ज्याला म्हणजे 10-15 वर्षाचं क्लिनिकल ट्रायल लागायच्या. का बनली, त्याचे mRNA वॅक्सिन आहे तो मॉलिक्यूल शोधायला AI प्रोग्रामचा वापर करण्यात आला. त्याच्यामुळे हे जे AI इन्फ्यूज करिअर आहे ते आपल्याला करता येतात. दुसरी गोष्ट, त्याचा AIशी काही संबंध नाही पण एक टिप म्हणून सांगतो, सध्या कुठल्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सीट अजिबात भरत नाही. लोकांना सिव्हिलमध्ये जायचंच नाही आहे, बिल्डिंग बांधायला, ब्रिज बांधायला, पूल बांधायला. पण तुम्हाला सांगतो अजून 8 वर्षांनी जर तुम्हाला परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये विशेषतः भरपूर पगाराची नोकरी पाहिजे असेल तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला जा. त्याचं कारण अमेरिका म्हणा का युरोप म्हणा यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, म्हणजे आज आपल्याकडे नवीन एअरपोर्ट, मेट्रो आपण कौतुकाने बघतो असं की अरे मेट्रो आली मुंबईमध्ये, यांच्याकडे गेले 50-60 वर्ष मेट्रो आहेत. त्यांचे हायवे 50-60 वर्षापूर्वी बनलेले आहेत. त्यांची बंदरं, एअरपोर्ट्स आपल्या आधी बनलेले आहेत. आता ते सगळं जशी आपल्या सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते ना, गोरेगाव चालू आहे ना जे सगळीकडे पत्रे लावलेत, तर अमेरिका आणि युरोप आता त्यांच्याकडे पत्रे लावायला सुरुवात करणार आहे. त्यांचे सगळे जुने एअरपोर्ट, सगळे जुने हायवेज आणि सगळे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे रिवॅम्प होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सिव्हिल इंजिनियर लागणार आहेत. त्याच्यामुळे कम्प्युटर इज नॉट ओनली ग्लॅमरस, सिव्हिलला, इलेक्ट्रिकलला ग्लॅमर येणार आहे. अजून त्याच्यामध्ये
किती मिनिटं उरल्यात? बेल नाही वाजली अजून. ओके, धन्यवाद. त्याच्यामध्ये अजून 2-4 करिअर सांगतो, मग कसं त्याच्याशी तयारी करायची आपण बघूया. AI एक्सप्लेनर नावाचा एक प्रकार येणार आहे. आता हा फुल गमतीचा प्रकार आहे. याचं कारण काय आहे ना, की एखादं उत्तर ChatGPTने असं का दिलं याचं एक्सप्लेनेशन काय देणार. आणि तुम्ही विचारून बघा, एकच प्रश्न 10 मिनिटांनी ChatGPTला विचारा, त्याचा आन्सर दुसरं येतं, याचं आन्सर दुसरं येतं. आता हे तुम्हाला गमतीपुरतं ठीक आहे, पण मला जर ChatGPTचा किंवा AIचा माझ्या वेबसाईटला, मी जर एक बिझनेस असेल किंवा माझ्या कस्टमर सर्व्हिससाठी वापर करायचा असेल, तर मला ती उत्तरं ही सॉलिड पाहिजेत ना. कारण कोणतरी माझ्या दावा ठोकेल. मी जर चुकीचं उत्तर दिलं आणि ते उत्तर मी ट्विटरवर टाकलं मला टॅग करून की बाबा हे याच्यात AI फालतू यायचं, तर इट्स अ लिगल लायबिलिटी. तर AI एक्सप्लेनर हा एक नवीन जॉब तयार होतोय की जिथे हा प्रॉम्प्ट दिला म्हणून मॉडेलने असा विचार केला आणि असं आन्सर आलं. या बाबतीत तुम्हाला एक नवीन करिअर स्ट्रीम तयार झालेली आहे. अजून जॉब येणार आहे तो म्हणजे AI ट्रेनरचा. आता आपण लेबलिंग बघितलं, त्या महिला करतात त्या. आता लेबलिंग झालेला डेटा असतो ना, तो तुम्ही मॉडेलला ट्रेनिंग पण दिलं पाहिजे. तर त्यासाठी ट्रेनिंग म्हणजे काय असतं, मुलाला शिकवतं तसं. आणि मी नेहमी म्हणजे श्रिया माझी मुली इथे बसली आहे, तिला ChatGPT मी कसं समजावलं होतं 1.5 वर्षापूर्वी. AI मध्ये कसं असतं, ट्रॅडिशनल AI मध्ये, की तुम्ही निबंधाचा एक स्ट्रक्चर बनवता. म्हणजे मला जर निबंध कसा लिहायचा आहे जर मॉडेलला शिकवायचं AIला, तर मी त्याला स्ट्रक्चर शिकवीन की हा तुझा निबंध लिहिताना एखादं चांगलं सुभाषित लिही, त्याचं मध्ये काहीतरी एक स्ट्रक्चर असतं, मग निबंधामध्ये 4 उदाहरणं दे आणि असा निबंध लिही. ChatGPT काय करतं किंवा जनरेटिव्ह AI काय करतं, हे घे 300 निबंध, वाच आणि शिक. तुम्ही स्पेसिफिकली नाही सांगत की त्याच्यातलं तुला काय बघायचं आहे, तुम्ही फक्त सांगता असा निबंध लिहिला जातो, आता तू तुझं बघ काय ते. तर ह्याच्यासाठी AI ट्रेनिंगची गरज आहे आणि ते ट्रेनर्सचे जॉब मिळणार आहेत. आता शेवटचा प्रश्न लोकांच्या मनात असतो की हे सगळं मी ऐकलं, याचा मला फायदा काय. मी आज 8वी 9वीत विक्रमगडला आहे फॉर एक्झाम्पल, तुम्ही आलाय विक्रमगडवरनं, मी कसं शिकू शकतो किंवा शकते. सिंपल गोष्ट आहे, तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे प्रत्येकाकडे, आज YouTube आहे, ChatGPT ॲप फ्री अवेलेबल आहे. मग तुम्हाला AI आरामात येऊ शकतं आणि तुम्ही सगळं शिकू शकता. त्यासाठी 2-4 तुम्हाला टिप्स सांगतो. एक, तुमच्या रोजच्या अभ्यासातली टिप. रोजचा अभ्यास तुम्ही करताना तुम्ही AIशी एक मित्र म्हणून, एक ट्युटर म्हणून गप्पा मारू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्याही खाजगी ट्युशन लावायची गरज नाही. आजकालच्या जे प्रस्थ बोकाळलंय ना की प्रत्येक विषयाला 8वीपासून क्लास, काही गरज नाही. तुम्ही AIला जाऊन तू माझा, आणि त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकाल तुम्ही, ते करता करता तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकाल. कारण AIला जाणं म्हणजे फक्त रेडीमेड आन्सर छापणं नाही. तुम्ही जर AIला असं सांगितलं की तू माझा प्रोफेसर आहेस किंवा तुम्ही माझे टीचर आहात, मला गणितातलं प्रोबॅबिलिटी समजत नाही आहे, मला जरा स्टेप बाय स्टेप प्रोबॅबिलिटी समजावाल का, पण मला डायरेक्ट आन्सर देऊ नका, हे सगळं लिहायचं, जसं बोलतोय ना मी असं लिहायचं, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. आणि तुम्ही गंमत बघा की तुम्हाला AI किती छान शिकवेल. हे तुमच्या रोजच्या अभ्यासात झालं. पण AIमध्ये करिअर करायचं असेल तर आज एकही पैसा न देता खूप कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही जर आणलं असेल कागद पेन तर लिहून घ्या, हे कोर्सेस फ्री अवेलेबल आहेत, मुद्दाम लिहून घ्या आणि सगळ्यांनी करा. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला प्रायर तांत्रिक नॉलेज असण्याची काही गरज नाही. म्हणजे हे कोर्सेस करण्यासाठी तुम्हाला इंजिनियर असणं किंवा कोडिंग येणं किंवा मला काहीतरी बेसिक कम्प्युटर समजणं काही गरज नाही आहे. कोणीही, अगदी पालकही हे करिअर करू शकतं. काढले सगळ्यांनी कागद पेन. एक अँड्र्यू एनजी नावाचे प्रोफेसर आहेत, त्याला फादर ऑफ AI म्हणतात, अँड्र्यू एनजी स्पेस एनजी. आणि त्यांचे कोर्सेस अवेलेबल आहेत. एक आहे इंट्रोडक्शन टू AI आणि त्याला त्यांनी सध्याच त्याचा रिनेम केले AI फॉर एव्हरीवन. हे सर्च करा गुगलमध्ये, AI फॉर एव्हरीवन बाय अँड्र्यू एनजी. 100% फ्री कोर्स, तांत्रिक नॉलेजची गरज नाही. या सभागृहात असलेल्या प्रत्येक जण कोर्स करू शकतो, कुठल्याही वयाची अट नाही, फक्त तुम्हाला इंग्रजी समजलं पाहिजे. ते सुद्धा गुगल हल्ली तुम्हाला कॅप्शन देतं, ट्रान्सलेट करता येतं. दुसरा कोर्स आहे अँड्र्यू एनजी यांचाच आहे, मशीन लर्निंग बाय अँड्र्यू एनजी. याच्यासाठी मात्र मशीन लर्निंग हा जो कोर्स आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं कोडिंग किंवा प्रोग्रामचं नॉलेज बेसिक लागेल. आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कोर्स आहे की तुम्हाला जर अगदी म्हणजे तुम्ही कोणी असाल, तुम्हाला जर कम्प्युटर सायन्सचं बेसिक्स पाहिजे असतील तर CS100 नावाचा एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, CS100.
लिहून घ्या, CS100 बाय हार्वर्ड प्रोफेसर्स. हा कोर्स कोर्सेरावर, यूट्यूबवर, युडेमीवर 100% फ्री अवेलेबल आहे. एक साधारण 5.5-6 तासाचं कंटेंट आहे, यूट्यूब व्हिडिओज आहेत ते, आणि ते पाहिल्यावर तुम्हाला बेसिक कम्प्युटर इंजिनिअरिंग काय असतं, कॉम्प्युटर सायन्स कसं ते समजू शकतं. हे तुम्ही नक्की करा. आणि अजून एक तांत्रिक कोर्स तुम्हाला करायचा असेल, हे झालं बेसिक सगळ्यांना, पण कोणी 10वीत आहे, कोणी 11वीत आहे, 12वीत आहे, तुम्हाला तांत्रिक कोर्स करायचा झाला, नोकरीला मला फायदा होईल, तर सध्या AI मध्ये कळलं, सध्या AI मध्ये दादा लोक कोण आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल, राईट. आणि इतकं चांगलं आहे की या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे सगळे AIचे कोर्सेस त्यांच्या वेबसाईटला 100% फ्री अवेलेबल करून दिले तुम्हाला. 100% फ्री. तुम्हाला पैसे कुठे द्यायला लागतात, तुम्हाला जर सर्टिफिकेट हवं असेल तर. जर तुम्हाला तो कोर्स करून सर्टिफिकेट हवं असेल जे तुम्ही नोकरीच्या बायोडेटाला किंवा रिझ्यूमला जोडू शकता, तर तुम्हाला काहीतरी विद्यार्थ्यांना तर त्यात 50% सवलत असते जनरली, तर 2-3 हजार रुपये देऊन तुम्हाला गुगल सर्टिफाईड AI इंजिनियर, मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड AI इंजिनियर, ॲमेझॉन सर्टिफाईड AI इंजिनियर, हे कोर्सेस तुम्हाला 2-2, 3-3 महिन्यामध्ये घर बसल्या करता येतात. कुठलाही महागडे क्लास लावायची गरज नाही, कुठेही अमेरिकेला जायची गरज नाही. आणि ह्या कोर्सेसच्या सर्टिफिकेटवर तुम्हाला लगेचच 10-10, 15-15, 20-20 लाखाचे जॉबसुद्धा मिळतात. आणि हे कोणीही करू शकतं. याच्यासाठी तुम्हाला इंजिनियर व्हायची गरज नाही. तुम्ही 12वीत असाल, तुम्ही 13वीत असाल, तुम्ही कॉमर्स करत असाल, तुम्ही LLB करत असाल, तुम्ही मेडिसिन करत असाल, पण तुम्हाला AI मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही हे कोर्सेस जरा व्यवस्थित बसून करा, तुम्हाला लगेचच AI मध्ये जॉब लागेल. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला मनुष्यबळ आज खूप कमी आहे. तर माझ्याकडे बोलायला खूप आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मी ब्रेकमध्ये आहे, इकडे कोणाला काही प्रश्न असतील तर सांगा. पण मला जिथे बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि कधी वेळ असेल तर मी अजून 1-1.5 तासाचं व्याख्यान घेईन, कारण माझ्याकडे डेमोज आहेत AIचे खूप. मी आज स्लाईड शो केला नाही, कारण स्लाईड शोमध्ये माझ्याकडे खूप डेमोज आहेत की तुम्ही AIचा योग्य वापर आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करू शकाल. आणि जातात एक सिंपल गोष्ट होतो, म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी AIचा डेली लाईफचा वापर कसा असतो. तुमच्यापैकी ऊसाची शेती कोणी कोणी बघितली आहे? ऊस कोण लावतं का गावामध्ये? ऊसामध्ये एक गंमत असते की ऊस सगळा एक वेळेला पिकत नाही, बरोबर. डेटा अनालिटिक्स आणि प्रेडिक्टिव्ह इन्साइट्स हे तर खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे ते तर ट्रॅडिशनल करिअर झाले. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? आता काही लोक मला विचारतात की इंजिनिअरिंग करायचं पण मी काय करू. तर माझं एक सर्वांना असं म्हणजे एक महत्त्वाचं सजेशन असतं की शक्यतो तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर शक्यतो तुम्ही बेसिक इंजिनिअरिंग करा, बेसिक ब्रांचेस किंवा इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस. म्हणजे काय, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल या बेसिक ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगच्या. आणि इंटरडिसिप्लिन म्हणजे काय, मेकॅट्रॉनिक्स, क्लाउड, बिग डेटा या इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस आहेत. याचं कारण काय आहे की बेसिक ब्रांचेसमध्ये जोपर्यंत तुम्ही इंजिनिअरिंग करणार नाही तोपर्यंत त्यात AI कसं वापरायचं हे तुम्हाला कळणार नाही. म्हणजे तुम्ही आता इलेक्ट्रिक व्हेकल्सचं ऐकलं असेल, भारतामध्ये गव्हर्नमेंट सांगते, गडकरी साहेबांनी सांगितलं की 2030 पर्यंत आम्ही जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल आणू. किंवा तुम्ही सस्टेनेबिलिटी ऐकलं असेल, पवनचक्क्यावर आज बरंचसं काय काय काम चालू आहे. किंवा सोलर पॅनल्स, आता सोलर पॅनल्स परवा अदानींचं जे काय झालं त्याच्यामुळे जरा कुजबूज चालू आहे, पण जनरली सोलर पॅनल हा एक चांगला मुद्दा आहे की भारतामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत कसे आणायचे. तर हे जे सगळे एरियाज आहेत त्याला तुम्हाला कुठलं इंजिनियर बनायला लागणार, इलेक्ट्रिकल इंजिनियर. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला परत आता सोन्याचे दिवस येणार आहेत, कारण आता तुम्ही AI तर्फे त्याचं सगळं रिसर्च करू शकता. मगाशी डॉक्टरांनी उल्लेख केला की लस आपली एका वर्षात बनली कोविडची, ज्याला म्हणजे 10-10, 15-15 वर्षाचं क्लिनिकल ट्रायल लागायच्या. का बनली? त्याचे mRNA वॅक्सिन आहे, तो मॉलिक्यूल शोधायला AI प्रोग्रामचा वापर करण्यात आला. त्याच्यामुळे हे जे AI इन्फ्यूज करिअर आहे ते आपल्याला करता येतात. दुसरी गोष्ट, त्याचा AIशी काही संबंध नाही, पण एक टिप म्हणून सांगतो, सध्या कुठल्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सीट अजिबात भरत नाही. लोकांना सिव्हिलमध्ये जायचंच नाही आहे, बिल्डिंग बांधायला, ब्रिज बांधायला, पूल बांधायला. पण तुम्हाला सांगतो अजून 8 वर्षांनी जर तुम्हाला परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये विशेषतः भरपूर पगाराची नोकरी पाहिजे असेल, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला जा. त्याचं कारण अमेरिका म्हणा का युरोप म्हणा, यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, म्हणजे आज आपल्याकडे नवीन एअरपोर्ट, मेट्रो आपण कौतुकाने बघतो असं की अरे मेट्रो आली मुंबईमध्ये, यांच्याकडे गेले 50-60 वर्ष मेट्रो आहेत. त्यांचे हायवे 50-60 वर्षापूर्वी बनलेले आहेत. त्यांची बंदरं, एअरपोर्ट्स आपल्या आधी बनलेले आहेत. आता ते सगळं जशी आपल्या सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते ना, गोरेगाव चालू आहे ना जे सगळीकडे पत्रे लावलेत, तर अमेरिका आणि युरोप आता त्यांच्याकडे पत्रे लावायला सुरुवात करणार आहे. त्यांचे सगळे जुने एअरपोर्ट, सगळे जुने हायवेज आणि सगळे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे रिवॅम्प होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सिव्हिल इंजिनियर लागणार आहेत. त्याच्यामुळे
कम्प्युटर इज नॉट ओनली ग्लॅमरस, सिव्हिलला इलेक्ट्रिकलला ग्लॅमर येणार आहे. अजून त्याच्यामध्ये किती मिनिटं उरल्यात? बेल नाही वाजली अजून. ओके, धन्यवाद. त्याच्यामध्ये अजून 2-4 करिअर सांगतो, मग कसं त्याच्याशी तयारी करायची आपण बघूया. AI एक्सप्लेनर नावाचा एक प्रकार येणार आहे. आता हा फुल गमतीचा प्रकार आहे. याचं कारण काय आहे ना, की एखादं उत्तर चॅट जीपीटीने असं का दिलं याचं एक्सप्लेनेशन काय देणार. आणि तुम्ही विचारून बघा, एकच प्रश्न 10 मिनिटांनी चॅट जीपीटीला विचारा, त्याचा आन्सर दुसरं येतं, याचं आन्सर दुसरं येतं. आता हे तुम्हाला गमतीपुरतं ठीक आहे, पण मला जर चॅट जीपीटीचा किंवा AIचा माझ्या वेबसाईटला, मी जर एक बिझनेस असेल किंवा माझ्या कस्टमर सर्व्हिससाठी वापर करायचा असेल, तर मला ती उत्तरं ही सॉलिड पाहिजेत ना. कारण कोणतरी माझ्या दावा ठोकेल. मी जर चुकीचं उत्तर दिलं आणि ते उत्तर मग ट्विटरवर टाकलं मला टॅग करून की बाबा हे याच्यात AI फालतू यायचं, तर इट्स अ लिगल लायबिलिटी. तर AI एक्सप्लेनर हा एक नवीन जॉब तयार होतोय की जिथे हा प्रॉम्प्ट दिला म्हणून मॉडेलने असा विचार केला आणि असं आन्सर आलं. या बाबतीत तुम्हाला एक नवीन करिअर स्ट्रीम तयार झालेली आहे. अजून जॉब येणार आहे तो म्हणजे AI ट्रेनरचा. आता आपण लेबलिंग बघितलं, त्या महिला करतात त्या. आता लेबलिंग झालेला डेटा असतो ना, तो तुम्ही मॉडेलला ट्रेनिंग पण दिलं पाहिजे. तर त्यासाठी ट्रेनिंग म्हणजे काय असतं, मुलाला शिकवतं तसं. आणि मी नेहमी म्हणजे श्रिया माझी मुली इथे बसली आहे, तिला चॅट जीपीटी मी कसं समजावलं होतं 1.5 वर्षापूर्वी. AI मध्ये कसं असतं, ट्रॅडिशनल AI मध्ये, की तुम्ही निबंधाचा एक स्ट्रक्चर बनवता. म्हणजे मला जर निबंध कसा लिहायचा आहे जर मॉडेलला शिकवायचं AIला, तर मी त्याला स्ट्रक्चर शिकवीन की हा तुझा निबंध लिहिताना एखादा चांगला सुभाषित लिही, त्याचं मध्ये काहीतरी एक स्ट्रक्चर असतं, मग निबंधामध्ये 4 उदाहरणं दे आणि असा निबंध लिही. चॅट जीपीटी काय करतं किंवा जनरेटिव्ह AI काय करतं, हे घे 300 निबंध वाच आणि शिक. तुम्ही स्पेसिफिकली नाही सांगत की त्याच्यातलं तुला काय बघायचं आहे, तुम्ही फक्त सांगता असा असा निबंध लिहिला जातो, आता तू तुझं बघ काय ते. तर ह्याच्यासाठी AI ट्रेनिंगची गरज आहे आणि ते ट्रेनर्सचे जॉब मिळणार आहेत. आता शेवटचा प्रश्न लोकांच्या मनात असतो की हे सगळं मी ऐकलं, याचा मला फायदा काय. मी आज 8वी 9वीत विक्रमगडला आहे फॉर एक्झाम्पल, तुम्ही आलाय विक्रमगडवरनं, मी कसं शिकू शकतो किंवा शकते. सिंपल गोष्ट आहे, तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे प्रत्येकाकडे, आज यूट्यूब आहे, चॅट जीपीटी ॲप फ्री अवेलेबल आहे. मग तुम्हाला AI आरामात येऊ शकतं आणि तुम्ही सगळं शिकू शकता. त्यासाठी 2-4 तुम्हाला टिप्स सांगतो. एक, तुमच्या रोजच्या अभ्यासातली टिप. रोजचा अभ्यास तुम्ही करताना तुम्ही AIशी एक मित्र म्हणून, एक ट्युटर म्हणून गप्पा मारू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्याही खाजगी ट्युशन लावायची गरज नाही. आजकालच्या जे प्रस्थ बोकाळलंय ना की प्रत्येक विषयाला 8वीपासून क्लास, काही गरज नाही. तुम्ही AIला जाऊन माझा आणि त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकाल तुम्ही. ते करता करता तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकाल. कारण AIला जाणं म्हणजे फक्त रेडीमेड आन्सर छापणं नाही. तुम्ही जर AIला असं सांगितलं की तू माझा प्रोफेसर आहेस किंवा तुम्ही माझे टीचर आहात, मला गणितातलं प्रोबॅबिलिटी समजत नाही आहे, मला जरा स्टेप बाय स्टेप प्रोबॅबिलिटी समजावाल का, पण मला डायरेक्ट आन्सर देऊ नका. हे सगळं लिहायचं, जसं बोलतोय ना मी असं लिहायचं, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. आणि तुम्ही गंमत बघा की तुम्हाला AI किती छान शिकवेल. हे तुमच्या रोजच्या अभ्यासात झालं. पण AIमध्ये करिअर करायचं असेल तर आज एकही पैसा न देता खूप कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही जर आणलं असेल कागद पेन तर लिहून घ्या, हे कोर्सेस फ्री अवेलेबल आहेत, मुद्दाम लिहून घ्या आणि सगळ्यांनी करा. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला प्रायर तांत्रिक नॉलेज असण्याची काही गरज नाही. म्हणजे हे कोर्सेस करण्यासाठी तुम्हाला इंजिनियर असणं किंवा कोडिंग येणं किंवा मला काहीतरी बेसिक कम्प्युटर समजणं काही गरज नाही आहे. कोणीही, अगदी पालकही हे करिअर करू शकतं. काढलं सगळ्यांनी कागद पेन. एक अँड्र्यू NG नावाचे प्रोफेसर आहेत, त्याला फादर ऑफ AI म्हणतात. अँड्र्यू NG स्पेस NG. आणि त्यांचे कोर्सेस अवेलेबल आहेत. एक आहे इंट्रोडक्शन टू AI आणि त्याला त्यांनी सध्याच त्याचा रिनेम केले AI फॉर एव्हरीवन. हे सर्च करा गुगलमध्ये, AI फॉर एव्हरीवन बाय अँड्र्यू NG. 100% फ्री कोर्स, तांत्रिक नॉलेजची गरज नाही. या सभागृहात असलेल्या प्रत्येक जण कोर्स करू शकतो. कुठल्याही वयाची अट नाही, फक्त तुम्हाला इंग्रजी समजलं पाहिजे. ते सुद्धा गुगल हल्ली तुम्हाला कॅप्शन देतं, ट्रान्सलेट करता येतं. दुसरा कोर्स आहे अँड्र्यू NG यांचाच आहे, मशीन लर्निंग बाय अँड्र्यू NG. याच्यासाठी मात्र मशीन लर्निंग हा जो कोर्स आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं कोडिंग किंवा प्रोग्रामचं नॉलेज बेसिक लागेल. आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कोर्स आहे की तुम्हाला जर अगदी म्हणजे तुम्ही कोणी असाल,
तुम्हाला जर कम्प्युटर सायन्सचे बेसिक्स पाहिजे असतील तर CS100 नावाचा एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे. CS100 लिहून घ्या, CS100 बाय हार्वर्ड प्रोफेसर्स. हा कोर्स कोर्सेरावर, यूट्यूबवर, युडेमीवर 100% फ्री अवेलेबल आहे. एक साधारण 5.5-6 तासाचं कंटेंट आहे, यूट्यूब व्हिडिओज आहेत ते, आणि ते पाहिल्यावर तुम्हाला बेसिक कम्प्युटर इंजिनिअरिंग काय असतं, कॉम्प्युटर सायन्स कसं ते समजू शकतं. हे तुम्ही नक्की करा. आणि अजून एक तांत्रिक कोर्स तुम्हाला करायचा असेल, हे झालं बेसिक सगळ्यांना, पण कोणी 10वीत आहे, कोणी 11वीत आहे, 12वीत आहे, तुम्हाला तांत्रिक कोर्स करायचा झाला, नोकरीला मला फायदा होईल. तर सध्या AI मध्ये कळलं, सध्या AI मध्ये दादा लोक कोण आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल, राईट. आणि इतकं चांगलं आहे की या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे सगळे AIचे कोर्सेस त्यांच्या वेबसाईटला 100% फ्री अवेलेबल करून दिले. तुम्हाला 100% फ्री. तुम्हाला पैसे कुठे द्यायला लागतात, तुम्हाला जर सर्टिफिकेट हवं असेल तर. जर तुम्हाला तो कोर्स करून सर्टिफिकेट हवं असेल जे तुम्ही नोकरीच्या बायोडेटाला किंवा रिझ्यूमला जोडू शकता, तर तुम्हाला काहीतरी विद्यार्थ्यांना तर त्यात 50% सवलत असते जनरली, तर 2-3 हजार रुपये देऊन तुम्हाला गुगल सर्टिफाईड AI इंजिनियर, मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड AI इंजिनियर, ॲमेझॉन सर्टिफाईड AI इंजिनियर, हे कोर्सेस तुम्हाला 2-2, 3-3 महिन्यामध्ये घर बसल्या करता येतात. कुठलाही महागडे क्लास लावायची गरज नाही, कुठेही अमेरिकेला जायची गरज नाही. आणि ह्या कोर्सेसच्या सर्टिफिकेटवर तुम्हाला लगेचच 10-10, 15-15, 20-20 लाखाचे जॉबसुद्धा मिळतात. आणि हे कोणी करू शकतं. याच्यासाठी तुम्हाला इंजिनियर व्हायची गरज नाही. तुम्ही 12वीत असाल, तुम्ही 13वीत असाल, तुम्ही कॉमर्स करत असाल, तुम्ही LLB करत असाल, तुम्ही मेडिसिन करत असाल, पण तुम्हाला AI मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही हे कोर्सेस जरा व्यवस्थित बसून करा, तुम्हाला लगेचच AI मध्ये जॉब लागेल. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला मनुष्यबळ आज खूप कमी आहे. तर माझ्याकडे बोलायला खूप आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मी ब्रेकमध्ये आहे, इकडे कोणाला काही प्रश्न असतील तर सांगा. पण मला जिथे बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि कधी वेळ असेल तर मी अजून 1-1.5 तासाचं व्याख्यान घेईन, कारण माझ्याकडे डेमोज आहेत AIचे खूप. मी आज स्लाईड शो केला नाही, कारण स्लाईड शोमध्ये माझ्याकडे खूप डेमोज आहेत की तुम्ही AIचा योग्य वापर आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करू शकाल. आणि जातात एक सिंपल गोष्ट होतो, म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी AIचा डेली लाईफचा वापर कसा असतो. तुमच्यापैकी ऊसाची शेती कोणी कोणी बघितली आहे? ऊस कोण लावतं का गावामध्ये? ऊसामध्ये एक गंमत असते की ऊस सगळा एक वेळेला पिकत नाही, बरोबर. डेटा अनालिटिक्स आणि प्रेडिक्टिव्ह इन्साइट्स हे तर खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे ते तर ट्रॅडिशनल करिअर झाले. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. आता काही लोक मला विचारतात की इंजिनिअरिंग करायचं आहे पण मी काय करू. तर माझं एक सर्वांना असं म्हणजे एक महत्त्वाचं सजेशन असतं की शक्यतो तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर शक्यतो तुम्ही बेसिक इंजिनिअरिंग करा, बेसिक ब्रांचेस किंवा इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस. म्हणजे काय, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल या बेसिक ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगच्या. आणि इंटरडिसिप्लिन म्हणजे काय, मेकॅट्रॉनिक्स, क्लाउड, बिग डेटा या इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस आहेत. याचं कारण काय आहे की बेसिक ब्रांचेसमध्ये जोपर्यंत तुम्ही इंजिनिअरिंग करणार नाही तोपर्यंत AI कसं वापरायचं हे तुम्हाला कळणार नाही. म्हणजे तुम्ही आता इलेक्ट्रिक व्हेकल्सचं ऐकलं असेल, भारतामध्ये गव्हर्नमेंट सांगते, गडकरी साहेबांनी सांगितलं की 2030 पर्यंत आम्ही जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल आणू. किंवा तुम्ही सस्टेनेबिलिटी ऐकलं असेल, पवनचक्क्यावर आज बरंचसं काय काय काम चालू आहे. किंवा सोलर पॅनल्स, आता सोलर पॅनल्स परवा अदानींचं जे काय झालं त्याच्यामुळे जरा कुजबूज चालू आहे, पण जनरली सोलर पॅनल हा एक चांगला मुद्दा आहे की भारतामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत कसे आणायचे. तर हे जे सगळे एरियाज आहेत त्याला तुम्हाला कुठलं इंजिनियर बनायला लागणार, इलेक्ट्रिकल इंजिनियर. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला परत आता सोन्याचे दिवस येणार आहेत, कारण आता तुम्ही AI तर्फे त्याचं सगळं रिसर्च करू शकता. मगाशी डॉक्टरांनी उल्लेख केला की लस आपली एका वर्षात बनली कोविडची, ज्याला म्हणजे 10-15 वर्षाचं क्लिनिकल ट्रायल लागायच्या. का बनली, त्याचे mRNA वॅक्सिन आहे, तो मॉलिक्यूल शोधायला AI प्रोग्रामचा वापर करण्यात आला. त्याच्यामुळे हे जे AI इन्फ्यूज करिअर आहेत ते आपल्याला करता येतात. दुसरी गोष्ट, त्याचा AIशी काही संबंध नाही, पण एक टिप म्हणून सांगतो, सध्या कुठल्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरच्या सीट अजिबात भरत नाही. लोकांना सिव्हिलमध्ये जायचंच नाही आहे, बिल्डिंग बांधायला, ब्रिज बांधायला, पूल बांधायला. पण तुम्हाला सांगतो अजून 8 वर्षांनी जर तुम्हाला परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये विशेषतः भरपूर पगाराची नोकरी पाहिजे असेल, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला जा. त्याचं कारण अमेरिका म्हणा का युरोप म्हणा, यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, म्हणजे आज आपल्याकडे नवीन एअरपोर्ट, मेट्रो आपण कौतुकाने बघतो असं की अरे मेट्रो आली मुंबईमध्ये, यांच्याकडे गेले 50-60 वर्ष मेट्रो आहेत. त्यांचे हायवे 50-60 वर्षापूर्वी बनलेले आहेत. त्यांची बंदरं, एअरपोर्ट्स आपल्या आधी बनलेले आहेत. आता ते सगळं जशी आपल्या सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते ना, गोरेगाव चालू आहे ना, जे सगळीकडे पत्रे लावलेत, तर अमेरिका आणि युरोप आता त्यांच्याकडे पत्रे लावायला सुरुवात करणार आहे.
त्यांचे सगळे जुने एअरपोर्ट, सगळे जुने हायवेज आणि सगळे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे रिवॅम्प होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सिव्हिल इंजिनियर लागणार आहेत. त्याच्यामुळे कम्प्युटर इज नॉट ओनली ग्लॅमरस, सिव्हिलला इलेक्ट्रिकलला ग्लॅमर येणार आहे. अजून त्याच्यामध्ये किती मिनिटं उरल्यात? बेल नाही वाजली अजून. ओके, धन्यवाद. त्याच्यामध्ये अजून 2-4 करिअर सांगतो, मग कसं त्याच्याशी तयारी करायची आपण बघूया. AI एक्सप्लेनर नावाचा एक प्रकार येणार आहे. आता हा फुल गमतीचा प्रकार आहे. याचं कारण काय आहे ना, की एखादं उत्तर ChatGPTने असं का दिलं, याचं एक्सप्लेनेशन काय देणार. आणि तुम्ही विचारून बघा, एकच प्रश्न 10 मिनिटांनी ChatGPTला विचारा, त्याचा आन्सर दुसरं येतं, याचं आन्सर दुसरं येतं. आता हे तुम्हाला गमतीपुरतं ठीक आहे, पण मला जर ChatGPTचा किंवा AIचा माझ्या वेबसाईटला, मी जर एक बिझनेस असेल किंवा माझ्या कस्टमर सर्व्हिससाठी वापर करायचा असेल, तर मला ती उत्तरं ही सॉलिड पाहिजेत ना. कारण कोणतरी माझ्या दावा ठोकेल. मी जर चुकीचं उत्तर दिलं आणि ते उत्तर मी ट्विटरवर टाकलं मला टॅग करून की बाबा हे याच्यात AI फालतू यायचं, तर इट्स अ लिगल लायबिलिटी. तर AI एक्सप्लेनर हा एक नवीन जॉब तयार होतोय की जिथे हा प्रॉम्प्ट दिला म्हणून मॉडेलने असा विचार केला आणि असं आन्सर आलं. या बाबतीत तुम्हाला एक नवीन करिअर स्ट्रीम तयार झालेली आहे. अजून जॉब येणार आहे तो म्हणजे AI ट्रेनरचा. आता आपण लेबलिंग बघितलं, त्या महिला करतात त्या. आता लेबलिंग झालेला डेटा असतो ना, तो तुम्ही मॉडेलला ट्रेनिंग पण दिलं पाहिजे. तर त्यासाठी ट्रेनिंग म्हणजे काय असतं, मुलाला शिकवतं तसं. आणि मी नेहमी म्हणजे श्रिया माझी मुली इथे बसली आहे, तिला ChatGPT मी कसं समजावलं होतं 1.5 वर्षापूर्वी. AI मध्ये कसं असतं ट्रॅडिशनल AI मध्ये, की तुम्ही निबंधाचा एक स्ट्रक्चर बनवता. म्हणजे मला जर निबंध कसा लिहायचा आहे जर मॉडेलला शिकवायचं AI ला, तर मी त्याला स्ट्रक्चर शिकवीन की हा तुझा निबंध लिहिताना एखादं चांगलं सुभाषित लिही, त्याचं मध्ये काहीतरी एक स्ट्रक्चर असतं, मग निबंधामध्ये 4 उदाहरणं दे आणि असा निबंध लिही. ChatGPT काय करतं किंवा जनरेटिव्ह AI काय करतं, हे घे 300 निबंध, वाच आणि शिक. तुम्ही स्पेसिफिकली नाही सांगत की त्याच्यातलं तुला काय बघायचं आहे, तुम्ही फक्त सांगता असा निबंध लिहिला जातो, आता तू तुझं बघ काय ते. तर ह्याच्यासाठी AI ट्रेनिंगची गरज आहे आणि ते ट्रेनर्सचे जॉब मिळणार आहेत. आता शेवटचा प्रश्न लोकांच्या मनात असतो की हे सगळं मी ऐकलं, याचा मला फायदा काय. मी आज 8वी-9वीत विक्रमगडला आहे फॉर एक्झाम्पल, तुम्ही आलाय विक्रमगडवरनं, मी कसं शिकू शकतो किंवा शकते. सिंपल गोष्ट आहे, तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे प्रत्येकाकडे, आज YouTube आहे, ChatGPT ॲप फ्री अवेलेबल आहे. मग तुम्हाला AI आरामात येऊ शकतं आणि तुम्ही सगळं शिकू शकता. त्यासाठी 2-4 तुम्हाला टिप्स सांगतो. एक, तुमच्या रोजच्या अभ्यासातली टिप. रोजचा अभ्यास तुम्ही करताना तुम्ही AIशी एक मित्र म्हणून, एक ट्युटर म्हणून गप्पा मारू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्याही खाजगी ट्युशन लावायची गरज नाही. आजकालच्या जे प्रस्थ बोकाळलंय ना की प्रत्येक विषयाला 8वीपासून क्लास, काही गरज नाही. तुम्ही AI ला जाऊन तू माझा, आणि त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकाल तुम्ही, ते करता तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकाल. कारण AI ला जाणं म्हणजे फक्त रेडीमेड आन्सर छापणं नाही. तुम्ही जर AI ला असं सांगितलं की तू माझा प्रोफेसर आहेस किंवा तुम्ही माझे टीचर आहात, मला गणितातलं प्रोबॅबिलिटी समजत नाही आहे, मला जरा स्टेप बाय स्टेप प्रोबॅबिलिटी समजावाल का, पण मला डायरेक्ट आन्सर देऊ नका. हे सगळं लिहायचं, जसं बोलतोय ना मी असं लिहायचं, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. आणि तुम्ही गंमत बघा की तुम्हाला AI किती छान शिकवेल. हे तुमच्या रोजच्या अभ्यासात झालं. पण AI मध्ये करिअर करायचं असेल तर आज एकही पैसा न देता खूप कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही जर आणलं असेल कागद पेन तर लिहून घ्या, हे कोर्सेस फ्री अवेलेबल आहेत, मुद्दाम लिहून घ्या आणि सगळ्यांनी करा. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला प्रायर तांत्रिक नॉलेज असण्याची काही गरज नाही. म्हणजे हे कोर्सेस करण्यासाठी तुम्हाला इंजिनियर असणं किंवा कोडिंग येणं किंवा मला काहीतरी बेसिक कम्प्युटर समजणं काही गरज नाही आहे. कोणीही, अगदी पालकही हे करिअर करू शकतं. काढलं सगळ्यांनी कागद पेन. एक अँड्र्यू एनजी नावाचे प्रोफेसर आहेत, त्याला फादर ऑफ AI म्हणतात, अँड्र्यू एनजी स्पेस एनजी. आणि त्यांचे कोर्सेस अवेलेबल आहेत. एक आहे इंट्रोडक्शन टू AI आणि त्याला त्यांनी सध्याच त्याचा रिनेम केले AI फॉर एव्हरीवन. हे सर्च करा गुगलमध्ये, AI फॉर एव्हरीवन बाय अँड्र्यू एनजी. 100% फ्री कोर्स, तांत्रिक नॉलेजची गरज नाही. या सभागृहात असलेला प्रत्येकजण तो कोर्स करू शकतो. कुठल्याही वयाची अट नाही, फक्त तुम्हाला इंग्रजी समजलं पाहिजे. ते सुद्धा गुगलली तुम्हाला कॅप्शन देतं, ट्रान्सलेट करता येतं. दुसरा कोर्स आहे अँड्र्यू एनजी यांचाच आहे, मशीन लर्निंग बाय अँड्र्यू एनजी. याच्यासाठी मात्र मशीन लर्निंग हा जो कोर्स आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं
कोडिंग किंवा प्रोग्रामचं नॉलेज बेसिक लागेल. आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कोर्स आहे की तुम्हाला जर अगदी म्हणजे तुम्ही कोणी असाल, तुम्हाला जर कम्प्युटर सायन्सचे बेसिक्स पाहिजे असतील तर CS100 नावाचा एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे. CS100 लिहून घ्या, CS100 बाय हार्वर्ड प्रोफेसर्स. हा कोर्स कोर्सेरावर, यूट्यूबवर, युडेमीवर 100% फ्री अवेलेबल आहे. एक साधारण 5.5-6 तासाचं कंटेंट आहे, यूट्यूब व्हिडिओज आहेत ते. आणि ते पाहिल्यावर तुम्हाला बेसिक कम्प्युटर इंजिनिअरिंग काय असतं, कॉम्प्युटर सायन्स कसं ते समजू शकतं. हे तुम्ही नक्की करा. आणि अजून एक तांत्रिक कोर्स तुम्हाला करायचा असेल, हे झालं बेसिक सगळ्यांना, पण कोणी 10वीत आहे, कोणी 11वीत आहे, 12वीत आहे, तुम्हाला तांत्रिक कोर्स करायचा झाला, नोकरीला मला फायदा होईल. तर सध्या AI मध्ये कळलं, सध्या AI मध्ये दादा लोक कोण आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल, राईट. आणि इतकं चांगलं आहे की या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे सगळे AIचे कोर्सेस त्यांच्या वेबसाईटला 100% फ्री अवेलेबल करून दिले तुम्हाला. 100% फ्री. तुम्हाला पैसे कुठे द्यायला लागतात, तुम्हाला जर सर्टिफिकेट हवं असेल तर. जर तुम्हाला तो कोर्स करून सर्टिफिकेट हवं असेल जे तुम्ही नोकरीच्या बायोडेटाला किंवा रिझ्यूमला जोडू शकता, तर तुम्हाला काहीतरी विद्यार्थ्यांना तर त्यात 50% सवलत असते जनरली. तर 2-3 हजार रुपये देऊन तुम्हाला गुगल सर्टिफाईड AI इंजिनियर, मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड AI इंजिनियर, ॲमेझॉन सर्टिफाईड AI इंजिनियर हे कोर्सेस तुम्हाला 2-2, 3-3 महिन्यामध्ये घर बसल्या करता येतात. कुठलाही महागडे क्लास लावायची गरज नाही, कुठेही अमेरिकेला जायची गरज नाही. आणि ह्या कोर्सेसच्या सर्टिफिकेटवर तुम्हाला लगेचच 10-10, 15-15, 20-20 लाखाचे जॉबसुद्धा मिळतात. आणि हे कोणी करू शकतं. याच्यासाठी तुम्हाला इंजिनियर व्हायची गरज नाही. तुम्ही 12वीत असाल, तुम्ही 13वीत असाल, तुम्ही कॉमर्स करत असाल, तुम्ही LLB करत असाल, तुम्ही मेडिसिन करत असाल, पण तुम्हाला AI मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही हे कोर्सेस जरा व्यवस्थित बसून करा. तुम्हाला लगेचच AI मध्ये जॉब लागेल, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला मनुष्यबळ आज खूप कमी आहे. तर माझ्याकडे बोलायला खूप आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मी ब्रेकमध्ये आहे, इकडे कोणाला काही प्रश्न असतील तर सांगा. पण मला जिथे बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि कधी वेळ असेल तर मी अजून 1-1.5 तासाचं व्याख्यान घेईन, कारण माझ्याकडे डेमोज आहेत AIचे खूप. मी स्लाईड शो केला नाही, कारण स्लाईड शोमध्ये माझ्याकडे खूप डेमोज आहेत की तुम्ही AIचा योग्य वापर आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करू शकाल. आणि जातात एक सिंपल गोष्ट होतो, म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी AIचा डेली लाईफचा वापर कसा असतो. तुमच्यापैकी ऊसाची शेती कोणी कोणी बघितली आहे? ऊस कोण लावतं का गावामध्ये? ऊसामध्ये एक गंमत असते की ऊस सगळा एक वेळेला पिकत नाही, बरोबर. त्याच्यातलं ते शुगर कंटेंट असतं, ते शुगर कंटेंट ज्या वेळेला एकदम पीकवर असतं तेवढाच ऊस तोडून बाजारपेठेत द्यायचा असतो, बरोबर. आणि आता गंमत असते की एखादा वयस्कर शेतकरी ज्याला इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तो साधारण सांगेल की माझ्या शेतातलं हे ऊसाचं एवढी चिपाडं कापून मी मार्केटला नेतो. आपल्याकडे महिंद्रा कंपनी माहिती आहे तुम्हाला? त्यांनी काय केलं, त्यांनी शंकरराव कोल्हे कृषी विद्यापीठाबरोबर टायअप केलं आणि त्यांनी ड्रोन माहिती आहेत, लग्नामध्ये फोटो काढायला वापरतात ते, त्याचा दुसरा उपयोग असतो बाय द वे. तर त्या ड्रोनला कॅमेरे लावले आणि त्या कॅमेऱ्यांनी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऊस शेती आहे किंवा जिथे तिथे शंकरराव कोल्हे कृषी विद्यापीठाचं शेत बाहेर पण आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे, मला वाटतं बरेलीमध्ये त्यांची शेती आहे, तिथे ते ड्रोन फिरवले. आणि खरी गोष्ट आहे, भारतातली आपल्या महाराष्ट्रात झालेली गोष्ट आहे. त्यांनी ड्रोन फिरवले आणि त्या ड्रोन फिरवून ते फोटो काढायचे वरनं आकाशातनं ऊसाचे. आणि AI मॉडेलला त्यांनी शिकून ठेवलेलं की ऊसाचा हा रंग, इतकी उंची, इतकं असताना तो ऊस साधारण जास्त पिकलेला असेल की त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असेल. तर ते ड्रोन आज आपण बोलतो इकडे महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या शेतकऱ्यांना एक्झॅक्टली सांगतात की आत्ता हा ऊस काप AIने आणि त्या ऊसाला दुप्पट भाव मिळतो बाजारपेठेत. हे विलेज लेवलचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे मी गावात राहतो, मी गावात राहते, मी ग्रामीण भागातली, मी काय करू AIने, AI सगळे तुमचे अमेरिकन चोचले आहेत असं नाही आहे. तुम्ही AIचा वापर तुमच्या हातातल्या अँड्रॉइड फोनने, आणि तुमच्याकडे जर फोटोग्राफर कोण ड्रोनवाला असेल तर महिंद्रा कंपनीला कॉन्टॅक्ट करा. ते मॉडेल सध्या त्यांनी एक CSR म्हणून दिलेलं आहे, त्याचा अजून ते पैसे घेत नाहीत, तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. धन्यवाद.